नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचा 5वा सीझन नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला। या सीझनने अल्पावधीतच काही रेकॉर्ड ब्रेक केले आहेत। बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा मंच रितेश देशमुखमुळेही चर्चेत आहे। त्याची लयभारी स्टाईल आणि कल्ला प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरला आहे। या सीझनमधील विविध प्रसंगावर टीका होत असली तरीही ग्रँड प्रीमियर पासून सुरू झालेली बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची क्रेज दिवसेंदिवस वाढतच आहे। वीकेंडला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या रितेशच्या भाऊच्या धक्क्याने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड तोडले। बिग बॉस मराठी या लोकप्रिय रियालिटी शोच्या आधीच्या आठवड्यातील शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला 3.7 रेटिंग मिळाले असून रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला 4 रेटिंग मिळाले। एकूण भाऊच्या धक्क्याला 3.9 अशी ॲव्हरेज रेटिंग मिळाली आहे। त्यामुळे टीव्हीआर रेटिंगमध्ये बिग बॉस मराठीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला आहे। इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकत बिग बॉस मराठीचे हे रेटिंग सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे। कलर्स वाहिनीने इंस्टाग्रामवर याबद्दल पोस्टही शेअर केली आहे। 28 जुलै रोजी बिग बॉस मराठीचा बिगुल वाजलं आणि नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात झाली। दररोज रात्री 9च्या ठोक्याला बिग बॉसचा नवा सीझन पाहिला जातो। कॉलेजच्या कट्ट्यापासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वत्र बिग बॉस मराठीची चर्चा सध्या रंगली आहे। बिग बॉसच्या अलीकडच्या एपिसोडमध्ये सांगायचं झाल्यास अरबाज पटेल या स्पर्धकाला त्याचे कॅप्टनपद सोडावे लागले। 2 लाख रुपये बीबी करन्सी ही कॅप्टनपद अशा डिलेमामध्ये त्याने बीबी करन्सीची निवड करत कॅप्टन पदाचा त्याग केला होता। त्यानंतर त्याने निक्की तांबोलीला कॅप्टनपद सुपूर्द केले। आणखी एका गोष्टीमुळे लेटेस्ट आठवडा गाजला आहे। सत्याचा पंचनामा टास्क दरम्यान जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयाला ओव्हर ऍक्टिंग म्हटले आणि अवघ्या महाराष्ट्राचा रोष ओढावला। अलीकडच्या एपिसोडमध्ये तिने ओक्साबोक्शी रडत त्याची माफी मागितली असली तरी अभिनेत्री टीकेची धनी ठरली आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।